शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 29 नोव्हेंबर 2025. तर आज आपण चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे एका शेवग्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहोत. तर आजचे आपले जे इथं शेतकरी आहेत आपण त्यांची अगोदर ओळख करून घेऊया. तुमचं नाव सांगा. सुनील कदम. सुनील कदम. आता मला सांगा, ही शेवग्याची शेती आहे, तुम्ही आता किती वर्षापासून शेवगा करता? 5 वर्ष झाली. 5 वर्षापासून करता. आता सध्या तुमची किती एकर लागवड आहे? 6 एकर आहे. 6 एकर आहे. आणि आता जे आपण प्लॉटमध्ये बसलोय तो किती वर्षाचा प्लॉट आहे? ही 4 वर्षाचा आहे. 4 वर्षाचा आहे. तिथं लागवड अंतर किती आहे? 13/7 वर आहे. 13/7 वर आहे. आता तुम्ही 5-6 वर्षापासून शेवगा करताय, तुम्हाला काय वाटतं की योग्य लागवड अंतर किती पासलं पाहिजे? ते अंतर जास्त पाहिजे. 13/7 वर चांगलं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फवारणी करताना, माल काढताना, खत घालताना, माल काढताना अडचण येत नाही, परत मेहनत करताना अडचण येत नाही. म्हणजे 2 ओळीच्या मध्ये किती अंतर पाहिजे? 13 अंतर पाहिजे. 13 पाहिजे. कमीत तर कमी आता 13 अंतर पाहिजे. 13 अंतर पाहिजे. शेतकरी मित्रांनो गेले तर 4-5-6 वर्षापासून म्हणता ना तुम्ही? 6 वर्ष. 6 वर्षापासून शेवगा शेती करतायत. आणि आता जर आपण बघितलं, आज तारीख आहे 29 नोव्हेंबर आणि आजच्या घडीला जर आपण बघितलं तर त्यांच्या बागेमध्ये अशा पद्धतीनं सेटिंग आहे. आणि आता मला सांगा, ह्याची कटिंग काय सध्या झाली का? एकदा झाली. एक कटिंग झाली. काय रेटने दिला? 285 रुपये दिलता. 285 रुपयानं दिला. किती माल गेला होता? 150 किलो निघालाय. 150 किलो. म्हणजे पहिली कटिंग झाली 285 रुपयानं. निम्मा अर्धा खर्च काढला असेल तुमचा तेवढ्यात. नाही तेवढं. हा या प्लॉटचा आहे, 6 एकराचा नाही. मग ह्या प्लॉटमध्ये किती पाय झाड आहेत? हा. बर. आणि त्यानंतर मग तुम्ही जे नवीन शेवगा लावणारे शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल? शेवगा लावला पाहिजे की नको? चांगला आहे. शेवगा लावला पाहिजे. लावला पाहिजे. कमी दिवसात जास्त उत्पन्न निघते. जास्त उत्पन्न येते. गेली 6 वर्षापासून. आणि अजून मला सांगायला नक्की आवडेल, ह्यांचा शेती बघून, चिंचोली गावात यांचा प्लॉट बघून किंवा यांची शेवगे शेती बघून ह्या वर्षी बरीच लागवड केली आहे आणि इतर आसपासच्या परिसरातल्या लोकांना पण हे मार्गदर्शन करतात. तर आता आपण बघूया की ती जी सेटिंग आहे झाडा, तुम्ही स्ट्रक्चर बघा. प्रत्येक ठिकाणी सूर्यप्रकाश खूप चांगल्या पद्धतीने जातोय. ही आता ही अगोदर एक कटिंग झाली आहे, ही दुसरी आता कटिंग सध्या स्टेज आहे. आणि त्यानंतर जी आता नवीन सेटिंग झाली आहे ती अशा पद्धतीने आहे. एका फांदीला अशा पद्धतीने पूर्ण सेटिंग आहे. किंवा त्याच्यानंतर आता आपण जर फ्लॉवरिंग बघितलं तर फ्लॉवरिंग पण चालू आहे. तर म्हणजे एकंदरीत तुम्ही शेवग्या शेतीत आनंदी आहात. होय, एकदम आनंदी. म्हणजे जर एखाद्याला माझ्यासारख्या नवीन शेतकऱ्याला समजा शेवगा लावायचा असेल तर तुम्ही त्याला काय सांगाल? उत्पन्न समाधानकारक उत्पन्न निघते. बरं. खर्च? तोट्यात जात नाही. एकरी 1-2 लाख खर्च केला तर कमीत कमी 6 लाख रुपये उत्पन्न निघते. बरं. 1 एकराला 5-6 लाख तर आरामात होय, आरामात मिळते. म्हणजे तोटा होत नाही. तोटा नाही होत. किमान केलेला खर्च निघतो. कारण 20 बऱ्याचशा रुपयाने जरी गेलं तरी तोटा होत नाही. 20 न गेलं तरी पण तोटा होत नाही. तर आता खूप चांगल्या तुम्हाला आता 285 रुपयाने तुमची कटिंग झाली आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला मॅक्सिमम दर किती मिळाला होता मागच्या वर्षी? मागच्या वर्षी सुरुवातीला तोडा? 250 चालू झालता. बरं. आणि शेवट? 26 न दिलता. 25-26 आसपास झालता. त्याच्यात नाही दिला. बरं. एकरी किती टन माल निघतो तुमचा? टनाचा ॲव्हरेज नाही तसं निघत. लय माल निघते. तरी पण अंदाजे काय? 10 टन, 8 टन, 5 टन, 10 झाड 40-50 किलो आसपास चालते. 40-50 किलोच्या म्हणजे 2-3 वर्षानंतर. हा. तर नक्कीच थोडी मोठी होते लागते ती. खोडा मोठं म्हणजे पहिल्या जसं पिकाला जसं नाही, वय होईल. पहिल्या पिकाला नाही ॲव्हरेज पडत लय. हा. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या पिकापासून Average ॲव्हरेज मिळते. चांगलं. म्हणजे आज ते- प्लॉट मध्ये सध्या आपण आहोत त्याला ॲव्हरेज चांगलं मिळणार आहे. होय. कारण की आता 4 वर्षाचा प्लॉट आहे. 5 वर्षाचा. चौथी कटिंग झाली आता. चौथी कटिंग झाल्या त्याचं. चौथी छाटणी झाली. बरं. ठीक आहे. नक्कीच मित्रांनो, जे आता शेतीत कारण एका पिकावर अवलंबून न बसता तुम्ही जर असं वेगवेगळ्या पिकांचे आता अजून एक नक्की सांगायला आवडेल. हिने जरी सांगितलं असेल एकरी आमचं 5-6 लाख रुपये होतात शेवग्यामध्ये, तरी त्या शेतीवर फक्त शेवग्यावर अवलंबून राहिले नाहीत. तर तुमची इतर पण बाकी पिकं आहेत ज्यात आम्हाला आपण बघितली. काय काय आहेत? ऍपल बोर आहे 3 एकर. बरं. ऊस आहे 10 एकर. बरं. आणि सीताफळ 2 एकर आहेत. बरं. आता ज्वारी, मका आहे. ज्वारी मका म्हणजे सगळीच आहे. क्षेत्र त्यांना भरपूर आहे. आणि आता ॲपल बोरचं आपण बघितलं त्याचं सध्या कटिंग कसं चालू आहे? काय रेटनं? त्याचं 30 रुपये चालू आहे. 30-31 ना. ते किती एकराचा प्लॉट आहे? 3 एकर आहे. 3 एकराचा. आणि आतापर्यंत माल किती गेलाय? 3 एकरात आतापर्यंत माल गेलाय 50 टन आसपास गेलाय. आणि अजून मगाशी आपली चालू होती अजून एक 100 टन आरामात जाईल. भरपूर आहे माल अजून. म्हणजे 3 एकरात त्यांचं 150 टनाचं टार्गेट आहे. आणि आतापर्यंत 50 टन गेलाय पण आहे. आणि आता सध्या खूप चांगला दर पण आहे. 30-35 रुपये म्हणला चांगला आहे वर्षी. ह्या वर्षी आहे. तर असं जर तुम्ही नाविन्यपूर्ण शेती केली तर नक्की या शेती ही फायद्याची ठरणार आहे. तर तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपल्या सर्व शेतकऱ्यांकडून तुमचं धन्यवाद.